माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय। पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय घोटाळ्याच्या जमिनीवर उभं आहे। हा घोटाळा थोडका नाही तर तब्बल 1800 कोटींचा आहे। या घोटाळ्यात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचा थेट सहभाग असल्याचा आरोपही कुंभार यांनी केलाय। पुण्यातील राष्ट्रवादीचं कार्यालय डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या या संस्थेच्या अर्ध्या जागेवर उभं आहे। धर्मारा आयुक्तांनी डेक्कन शुगरला त्यांची जागा भाड्याने देण्याची परवानगी दिली होती, मात्र संस्थेच्या विश्वस्तांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला विकली आणि त्यात 1800 कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप विजय कुंभार यांनी केलाय। या व्यवहारात भाजपचाही सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुद्दा तेवढा पुरता नाही, हा मुद्दा खूप पूर्वीपासून जातो। डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन नावाची एक सामाजिक संस्था आहे, तिची जागा शिवाजीनगरला आहे, ज्याच्यावर म्हणजे त्याच्यातला काही भाग म्हणजे अर्धा भाग हा नंतर कल्पवृक्ष प्लांटेशन नावाच्या कंपनीने घेतला। आता या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत ते वेगवेगळ्या पवारांशी पार्थ पवारांशी संबंधित कंपन्यांमध्ये पण दिसून येतात, त्याची पुरावे इथे आहे। कुठल्याही संस्थेची जागा जर द्यायची झाली तर त्याला चॅरिटी कमिशनरचा परवानगी लागते। तशी परवानगी घेण्यात आली, परंतु ती परवानगी ही फक्त लीजसाठी होती। 60 वर्षासाठी ती परवानगी देण्यात आली होती। त्यासाठी टेंडर काढल्याचं भासवण्यात आलं। त्यासाठीच्या ज्या 3 कंपन्या होत्या, जे दौंड शुगर असेल, जय इन्फोटेक असेल आणि आणखी कल्पवृक्ष प्लांटेशन, या कंपन्यांमधले सगळे डायरेक्टर जवळपास येणे प्रकारे सेमच आहे। म्हणजे टेंडर मधला घोटाळा आपण क्षणभर सोडून देऊ, परंतु चॅरिटी कमिशनरची परवानगी नसतानाही, चॅरिटी कमिशनरची परवानगी फक्त लीजवर देण्याची असतानाही नंतर या कंपनीने त्यातील काही जागा म्हणजे बरेच व्यवहार केले, त्यातील काही जागा ही चक्क विकलेली आहे आणि ही फसवणूक या सदरामध्ये मोडते। इतकंच नाही तर ही जी कल्पतरू प्लांटेशन नावाची कंपनी आहे, या कंपनीच्या या आणि अनेक अशा कंपन्यांची फॉरेस्टची जागा ही राज्य शासनाने ताब्यात घेतली होती। त्याच्या विरोधात ते लोक कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला, नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि 7 नोव्हेंबरला त्यांच्या बाजूने निकाल लागला। म्हणजे ज्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, ती जागा, त्यातले सगळे व्यवहार हे संशयास्पद आहेत। इतकंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा जागेमध्ये त्यांच्या पक्षाचं ऑफिस आहे, ज्याच्यामध्ये त्या संस्थेने स्वतः राज्य शासनाच्या विरोधामध्ये लढा दिला। मग ते पुढे का जिंकले वगैरे हा आणखी प्रश्न उपस्थित करता येईल, परंतु तो आत्ताचा मुद्दा नाही। तर सर्व शासकीय तरतुदी, त्या तरतुदींचा भंग करून महारेराची ऑर्डर असताना तिथे राष्ट्रवादीचं ऑफिस सरळ तिथल्या जागा विकल्या गेलेल्या आहेत। चॅरिटी कमिशनरच्या आदेशाचा भंग झालेला आहे।